नमस्कार, मी विष्णू सानप, प्लेट्सअप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। माझ्यासोबत आहेत वकील आसिमजी सरोदे, यांच्यासोबत मी काही पुढचे मिनिटं बोलणार आहे। विषय हा आहे की राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि राहुल नार्वेकर हे नाव गेल्या 2-2.5 वर्षापासून महाराष्ट्रभर देशभर चर्चेला गेलं, कारण त्यांनी जे निर्णय दिले पक्षांतर बंदी संदर्भातले, जे एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, अजित पवार यांनी जे बंड केलं आणि पक्षावर दावा केला, त्यानंतर खऱ्या अर्थाने विधानसभेमध्ये कस लागला होता विधानसभा अध्यक्षांनी, त्यावर त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिले आणि तो निर्णय अजून सुप्रीम कोर्टामध्ये देखील अजून त्याच्यावर निर्णय येणार आहे। या सगळ्या गोष्टीवर मी आसिमजी सरोदे यांच्यासोबत बोलणार आहे। स्वागत आहे तुमचं। पुन्हा एकदा राहुल नार्वेकरच अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे। त्यांचा मागच्या कार्यकाळाबद्दल पहिला प्रश्न आहे, त्यांचा मागचा कार्यकाळ कसा होता? आता विष्णू असा आहे की त्या सध्या आपण विरोधी मत मांडू शकतो का? आपलं वेगळं मत असेल तर ते निर्भयपणे सांगू शकतो का? का नाही सांगू शकत? नाही, याच्याबद्दलची शाश्वती आता नाही, कारण की ज्या पद्धतीने जे बहुमत मिळालेलं आहे राजकीय पक्षांना, शंकास्पद असलं तरी ते बहुमत आहे आणि त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे। प्रश्न विचारण्याची पद्धत नसलेल्या संस्कृतीतून आलेले अनेक जण तिथे आहे, त्यामुळे आपण प्रश्न तसे उपस्थित करायचे का हे मला माहिती नाही, पण आम्ही जे सत्य आहे ते बोलत राहणार आहे। राहुल नार्वेकरांबद्दल तुम्ही प्रश्न विचारल्यामुळे मला असं वाटतं की त्यांची मागची कारकीर्द कशी होती हे सगळ्या लोकांनी भारतातल्या पाहिलेलं आहे, महाराष्ट्रातल्या लोकांनी अनुभवलेलं आहे। आपल्याला हे म्हणता येईल की राहुल नार्वेकर यांची कारकीर्द फार चांगली होती, त्यांनी कोणालाच अपात्र केलं नाही, ते फारच चांगले होते, सर्वांनाच त्यांनी पात्र ठरवलं, त्यामुळे तो निर्णय फारच चांगला होता असं एक म्हणता येईल। दुसरं आपण असं म्हणू शकतो की त्यांनी न्यायाची नवीनच संकल्पना एक प्रस्थापित केली आणि चांगलं केलं त्यांनी, म्हणजे नवीनच एक न्याय त्यांनी अस्तित्वात आणला असं आपल्याला म्हणता येऊ शकेल असं मला वाटतं। आता विरोधी बाकावर फार तर म्हणजे जवळपास 50 जवळपास आमदाराची संख्या आहे, त्यांच्या आवाजाला किती महत्व मिळेल विधानसभेमध्ये? जी काही संख्या सध्या विरोधी पक्षातल्या सगळ्या आमदारांची मिळून आहे ती अत्यल्प अशा स्वरूपाची आहे आणि त्यामुळे जो एक नियम पायंडा म्हणून पडलेला आहे की एकूण आमदार संख्येच्या 10% आमदार संख्या नसेल तर मग त्या विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही आणि तो जरी पायंडा असला तरी त्याच्यामुळे मग सगळे अधिकार हे राहुल नार्वेकर यांच्याकडे अध्यक्ष म्हणून असतात। त्यांनी जर ठरवलं की विरोधी पक्षनेता नेमायचा तर विरोधी पक्षनेता नेमला जाऊ शकतो। विरोधी पक्षनेता याच्यासाठी महत्वाचा आहे की संविधानिक दृष्टिकोनातून विरोधी पक्षनेत्याला मंत्र्याचा दर्जा आहे। त्यानंतर विरोधी पक्षनेत्याला प्राधान्यक्रमाने प्रश्न विचारता येतात, महत्वाचे अचानक आलेले उद्भवलेले विषय चर्चेत आणता येतात। त्यांनी जर चर्चेची मागणी केली तर त्यांना चर्चेमध्ये सहभागी करून घेतलंच पाहिजे असा नियम आहे। त्यामुळे संविधानिक पद असलेलं विरोधी पक्षनेता हे पद आता नसलं तर कदाचित एक अपारदर्शकता व्यवहारामध्ये निर्माण होऊ शकते, म्हणून पारदर्शकता सगळ्या निर्णयांमध्ये असली पाहिजे, कायदे करण्याच्या सगळ्या प्रक्रियेत असली पाहिजे। या उद्देशाने विरोधी पक्षनेता हे पद अत्यंत महत्वाचं आहे आणि मला वाटते की विरोधी पक्षनेता पद जर कमी आमदार संख्या असूनही द्यायचं असेल तर त्यासाठी राजकीय मोठेपणा दाखवावा लागेल आणि विरोधी पक्षनेता नेमता येईल। आता याच्या संदर्भात जे पहिले लोकसभेचे अध्यक्ष होते गणेश वासुदेव मावळणकर यांनी विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात एक रुलिंग दिलं, त्याला मावळणकर रूल असं म्हणतात आणि त्यांनी तेव्हा असं सांगितलं की सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1.0 इतकी संख्या विरोधी पक्षनेते पदासाठी असायला पाहिजे। याच मावळणकर रूलचा आधार घेऊन आपण पाहिलं की 2014 ते 2024 पर्यंत संसदेमध्ये विरोधी पक्षनेता नव्हता। आता राहुल गांधी विरोधी पक्षनेता झाले आहेत, कारण ते 100च्या जवळपास त्यांच्या पक्षाची संख्या आहे। त्यामुळे हा नियम जो आहे तो अलिखित स्वरूपाचा आहे, पायंडा स्वरूपाचा आहे। आपण जर नियम आहे का असं म्हटलं तर नियम नाही आहे, तो पायंडा आहे आणि पायंडा हा लोकशाही उद्देशाने केलेला आहे। संविधानाचा उद्देश जर पारदर्शकता निर्णय प्रक्रियेत असली पाहिजे असं असेल तर मला असं वाटतं की विरोधी पक्षनेता नेमला जाऊ शकतो। त्यासाठी राजकीय व्यापकता आणि मोठेपणा आता सत्ताधारी असलेल्या पक्षांनी दाखवला पाहिजे।
पण असं काही नियम नाही की म्हणजे नेमावंच लागतो असं काही सत्ताधाऱ्यांवर असं काही लादता येत नाही. कारण विरोध म्हणजे लोकांच्या मनातला प्रश्न विचारतोय मी की लोकांचं संमत आहे की विरोधी पक्षनेता नाही असं कसं. तर एक स्पेसिफिक आकडा गाठावा लागतो आणि त्यानंतरच विरोधी पक्षनेता म्हणून त्या पक्षाला प्राधान्य मिळत असतं. मात्र जर राहुल नार्वेकर आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी जर मनाचा मोठेपणा दाखवला नाही किंवा त्यांनी जर ठरवलं की द्यायचंच नाही विरोधी पक्षनेता, तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता दिसणार नाही. बरोबर आहे. मग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता असणार नाही. जसं 2014 पासून 2024 पर्यंत संसदेमध्ये लोकसभेत विरोधी पक्ष नेता नव्हता, कारण की तेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राजकीय संकुचितपणा प्रदर्शित केला आणि त्यांनी कोणालाच नेमलं नाही. पण आपण जर इतिहास पाहिला महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्राचं राजकारण हे उत्तर प्रदेश बिहारसारखं राजकारण नाही आहे. ते अत्यंत वेगळं राजकारण आहे आणि सर्वसमावेशक राजकारण आहे. त्याच्यामुळे यादी तुम्हाला सांगतो, 1962 ते 1967च्या दरम्यानमध्ये कृष्णराव नारायण धुळप हे शेतकरी कामगार पक्षाचे विरोधी पक्ष नेते झाले. तेव्हा त्यांच्या पक्षाचे एकूण आमदार केवळ 15 होते. त्यानंतर 1967 ते 72 मध्ये पुन्हा ते झाले, तेव्हा त्यांची आमदार संख्या 19 होती. त्यानंतर 7 एप्रिल 1972 ते 77 मध्ये दिबा पाटील झाले, तेव्हा शेतकरी कामगार पक्षाचे केवळ 7 आमदार होते. त्यामुळे आपण हे जर पाहिलं असा इतिहास आहे की बबनराव ढाकणे झाले, त्यानंतर निहाल अहमद झाले, त्यानंतर दत्ता नारायण पाटील झाले, मृणाल गोरे झाल्या. या सगळ्यांचा आपण इतिहास पाहिला तर महाराष्ट्रामध्ये राजकीय परिपक्वता आणि व्यापकता वेगळ्या स्वरूपाची आहे की विरोधी आवाज असला पाहिजे, विरोधी पक्षनेता असला पाहिजे, आपल्यावर कोणीतरी वचक ठेवायला असला पाहिजे. आपलं कामकाज चांगलं होण्यासाठी संसदीय उद्देश जो आहे, संसदीय लोकशाहीचा उद्देश जो आहे, तो विरोधी पक्षनेता असला तर पूर्ण होतो. या भावनेतून आतापर्यंत आमदार संख्या तेवढी 10% नसेल तरी सुद्धा विरोधी पक्षनेता नेमण्यात आला होता. आता हा महाराष्ट्राचा इतिहास आज पाळला जाणार का, हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला मी व्यक्तिगत प्रश्न विचारतो, तुम्हाला काय वाटतं, असेल का विरोधी पक्षनेता महाराष्ट्रात? विरोधी पक्षनेता नेमायला पाहिजे असं मला वाटते आणि विरोधी पक्षनेता असेल असं मला आत्ता तरी जे काही माहिती मिळतं त्याच्यावरून असं वाटते की तो राजकीय व्यापकपणा आपल्याला विधानसभेचं अधिवेशन सुरू झाल्यावर दिसेल आणि महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता मिळेल अशी शक्यता जास्त आहे. शेवटचे 2 प्रश्न आहेत आणि महत्वाचे प्रश्न आहेत. राहुल नार्वेकरांनी अपात्रतेबद्दल जो निर्णय दिला होता, तो निर्णय पुढील पक्षांतर बंदी कायद्याला एक ताकद देणारा, एक नियम ठरवणारा, देशाच्या सर्व राज्यासाठी तो नियम लागू असणार आहे. त्यामुळे त्याकडे फार सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तो त्यांचा अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल का? त्यांचा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये टिकण्यासारखा नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कारण की मी आधी पण सांगितलं होतं की मी तेव्हा बकरीची गोष्ट सांगितली होती की 1-2 मित्र बोलत बोलत जात असतात आणि दुसरा म्हणतो की माझ्या बकरीने अंड दिलं. तर तो मित्र म्हणतो बकरी अंड कसं देऊ शकते? तर तो म्हणतो नाही, बकरीने माझ्या अंड दिलाय, तुम्ही चल माझ्या घरी, मी दाखवतो. तो त्याला मित्राला घरी घेऊन जातो आणि तिथे जाऊन तो पाहतो तेव्हा त्यांनी आपल्या कोंबडीचं नाव बकरी ठेवलेलं असतं. आता राहुल नार्वेकरांनी काय केलं या निर्णयामध्ये की अन्यायाचं नाव न्याय ठेवलेलं आहे आणि तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला, कारण की जे काही कायदा कळतो आणि संविधान कळते, 10व्या शेड्यूलच्या धज्जिया उडवणारा अशा प्रकारचा हा निर्णय आहे आणि म्हणून राहुल नार्वेकरांच्या या निर्णयाची चिकित्सा व्हायला पाहिजे. त्यांना जरी वाटत असेल की तो निर्णय त्यांनी फार चांगला दिलेला आहे, तरी संविधानिक दृष्टिकोनातून तो टिकाऊ निर्णय असं मला वाटत नाही. कारण की मुख्य मुद्दा हा आहे की अशा पद्धतीने पळवापळवी करून कोणीतरी सरकार पाडेल, जे लोकशाहीद्वारे स्थापन झालेलं आहे ते सरकार पाडेल आणि आपलाच तो पक्ष आहे, पक्षचिन्ह आपलंच आहे, अशा अरेरावी पद्धतीने पक्ष दुसरा हस्तगत करेल. तर असं वारंवार झालं, भारतात अनेक राज्यांमध्ये झालं, तर आपल्याला चालेल का, हा प्रश्न आहे. आणि म्हणून मला वाटते की अपात्रतेच्या संदर्भातला जर कायदा असेल तर कायद्याच्या प्रक्रियेतून सगळं झालं पाहिजे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाची चिकित्सा झाली पाहिजे. माझ्या व्यक्तिगत ज्ञानानुसार तो निर्णय टिकाऊ नाही, तो निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये हाणून पाडला जाईल अशी शक्यता जास्त आहे. पाडला निर्णय तर काय बदल होणार? नेमकं त्यांचा जो उद्देश होता तो सफल झालेला आहे. सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना झालेली आहे. आता त्यांच्या धनुष्यबाणावर जवळपास 56 आमदार निवडून आलेले आहेत. अजितदादांचे पण आलेले, म्हणजे सेम केस आहेत, त्या दोघी सिमिलर केस आहेत दोन्ही पण, दोन्हीचं समांतर बोलतोय आपण. तर काय
फरक पडेल? सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, ताशेरे ओढले, राहुल नार्वेकरांना त्यांनी काही जे काही निर्णय येईल त्यांचा सकारात्मक नकारात्मक परिणाम काय पडणार आहे नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणावर, या पक्षांवर? आता जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची अपात्रतेची कारवाई वगैरे होणार नाही, कारण ही नवीन विधानसभा आहे. हा मागच्या विधानसभेतला विषय मागच्या विधानसभेच्या संदर्भातलाच आहे, पण तो विषय इन्फ्रक्शिओज झालेला आहे असं जर राहुल नार्वेकर यांचं म्हणणं असेल तर ते अर्धसत्य आहे. इन्फ्रक्शिओज झालेला नाही, तो विषय जिवंत आहे. त्या विषयावर निर्णय झाला पाहिजे, कारण की आपल्याला संविधानिक नैतिकता म्हणजे काय, संविधानिकता पाळायची म्हणजे नेमकं काय. मग आता राहुल नार्वेकर असं पण म्हणायला लागलेले आहेत की विधानसभा हे लोकशाहीचं मंदिर आहे. मग लोकशाहीचं मंदिर आहे असं आपण म्हणतो, तर मग त्या संविधानिक पवित्रतेबद्दल काय, या निर्णयातून याचं विश्लेषण पुढे येईल आणि म्हणून तो निर्णय लागला पाहिजे असं माझं मत आहे. अशा प्रकारे शिवसेना असेल किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी असेल ती आपलीच आहे असं कोणी म्हणू शकतात का? आणि ते केवळ आमदार संख्या, जे निवडून आलेल्या आमदारांची संख्या आहे त्याच्या आधारावर ते ठरते का? असे अनेक मुद्दे त्यामध्ये दडलेले आहेत. त्याचं स्पष्टीकरण व्हायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिल्यावर हे स्पष्टीकरण येईल असं मला वाटतं. पण हे सगळे केस आता 2-2.5 वर्ष हे चालले, तुम्ही त्याचं जवळून पाहिलं, लढले केस. मात्र शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्या पदरात काय पडेल या निर्णयानंतर? हा प्रश्न उद्धव ठाकरे साहेबांचा किंवा शरद पवार साहेबांचा असं मला वाटत नाही. हा लोकशाहीचा प्रश्न आहे आणि त्यामुळे कोणी पण सरकारमध्ये बसू द्या. आज भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, पुढच्या 25 वर्ष 50 वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला काही त्याचं दुःख नाही. किंवा काँग्रेसचं सरकार येऊ द्या, त्याचं आपल्याला दुःख नाही किंवा आनंद नाही. परंतु संविधान पाळणार की नाही हा प्रश्न आहे. म्हणजे संविधानिक पदावर बसलेल्या लोकांनी अर्थ काढत असताना एखाद्या राजकीय पक्षाची बाजू घेणं बरोबर आहे का? एखाद्या राजकीय पक्षाच्या बाजूनी निर्णय होईल अशा पद्धतीने अन्वयार्थ काढणं त्यांना अलाउड आहे का? हा प्रश्न आहे. म्हणून डिस्क्रिशनरी पॉवर जे आहे की ते राहुल नार्वेकर साहेब आता पुन्हा म्हणाले की बाकीच्या राज्यांमध्ये काय निर्णय झालेले आहेत त्याचं मला काही घेणं देणं नाही, माझ्यावर ते बाइंडिंग नाही. म्हणजे त्यांना त्यांच्यावर काय बाइंडिंग नाही हे सतत ते सांगतात. पण संविधानिक नैतिकता पाळणं बाइंडिंग आहे की नाही हे सांगा तुम्ही. आणि ते जर बाइंडिंग आहे तर त्याच्याबद्दलची निष्ठा ठेवावीच लागेल. संविधान मानतो असं म्हणत असाल, त्याला लोकशाहीचं मंदिर असं म्हणत असाल विधानसभेला किंवा लोकसभेला, तर मग संविधानानुसारच कारभार चालला पाहिजे. तुम्ही आपल्या मनाने तो कारभार करायचा नाही, हे भारतातला प्रत्येक माणूस सांगू शकतो. नाही, दुसरा प्रश्न कायदेशीर असा आहे, लोकांच्या मनातला प्रश्न आहे. कारण लोक तर आपला व्हिडिओ जे पाहतील ते म्हणतील, अरे पत्रकारांनी सरोदे साहेब नेहमी वारंवार याच प्रश्नावर बोलतात. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला की हे नार्वेकरांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे. मग त्यानंतर काय बदल होणार आहे नेमके? उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांना भेटणार का? त्यांचं चिन्ह त्यांना भेटणार का? शरद पवारांना त्यांची घड्याळी चिन्ह भेटणार का? किंवा त्यांचं पक्षाचं नाव भेटणार का? पुन्हा ते घड्याळीच्या काट्याचं जे काही उदाहरण दिलं जात होतं, घड्याळीचे काटे परत पूर्वत केले जातील, ते काही होऊ शकतं का? असं कायद्याच्या आधारावर, नैतिकतेच्या आधारावर तुम्ही आता नार्वेकरांबद्दल बोलत होते, पण कायदा खरंच असं करायला लावू शकतो का? निवडणूक आयोगाला जो हक्क आहे तो निवडणूक चिन्हाबद्दल आहे, म्हणजे सिम्बॉलबद्दल आहे. इलेक्शन सिम्बॉलबद्दल त्यांनी निर्णय घेतला असतात, आपण मान्य केलं असतं. मग आतापर्यंत जेव्हा एखाद्या निवडणूक चिन्हाबद्दलचा वाद झाला तेव्हा काय झालं, निवडणूक आयोगाने ते पक्षचिन्ह गोठवून टाकलं की तुमच्या दोघांचा वाद आहे, त्यामुळे आम्ही हे पक्षचिन्ह गोठवून टाकतो, आम्ही नवीन पक्षचिन्ह देतो. मग तसं का केलं नाही यावेळेस का त्यांना ते धनुष्यबाण चिन्ह दिलं? यावेळेस का त्यांना राष्ट्रवादीला अजितदादांच्या घड्याळ चिन्ह देऊन टाकलं? हे प्रश्न आहेत आणि हे कायदेशीर प्रश्न आहेत. दुसरा विषय आहे की जर निवडणूक आयोगाला पक्ष कोणाचा हे ठरवायचा अधिकारच नाही आहे, कायद्यानुसार अधिकार नाही आहे, तर त्यांनी का ठरवलं की शिवसेना यांची आपल्या एकनाथ शिंदेची आहे म्हणून, अजितदादांची राष्ट्रवादी असं का ठरवलं त्यांनी? त्यांना तर अधिकारच नव्हतं. म्हणजे त्या स्वतःच्या अधिकार क्षेत्राच्या ते बाहेर गेलेले आहेत. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची सगळ्यांनी वाट पाहायला पाहिजे भारतीय नागरिक म्हणून, की निवडणूक आयोगाने त्यांच्या चौकटीत राहावं. कधीपर्यंत लागेल सुप्रीम कोर्टाचा निर्णय? कधीपर्यंत लागेल माहिती नाही, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं की जस्टिस चंद्रचूड यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या अपेक्षांचा भंग करून ते निवृत्त झालेले आहेत. त्यांनी काहीच निर्णय घेतला नाही, तारखावर तारखा दिल्या नुसत्या. आणि म्हणून तर मग संजय दत्त तो कोण, अजय देवगण नाही, चुकलं माझा, तो कोण आपला एक हिरो आहे तो, त्याची ते तारीख पे तारीख असे, सनी देओलचं ते तारीख पे तारीख और क्या मिलता है कोर्ट में, असं जेव्हा तो हात आपटून म्हणतो तेव्हा तो हिरो वाटतो लोकांना आपला स्वतःचा.
तो आपल्यामधला माणूस तिथे जाऊन बोलतोय असं वाटते लोकांना. असं वाटणं म्हणजे एक प्रकारे न्यायव्यवस्थेचं अपयश नाही आहे का? न्यायव्यवस्थेवरती ताशेरे नाही का सिनेमातून उडवलेले? मग तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे खूप गांभीर्याने. म्हणजे मी न्यायव्यवस्थेत काम करणारा एक घटक म्हणून मी खूप गंभीरतेने याचा विचार करतो की जर न्यायव्यवस्थेबद्दलचं असं चित्र झालं असेल, निराशावादी दृष्टिकोन लोक वापरत असतील, त्यांच्या मनात तशी निराशा आली असेल, तर मग आपण संविधानिक कायदा म्हणून केव्हा टिकाऊपणे तो पुढे आणणार. आणि म्हणून मला वाटते तो निर्णय झाला पाहिजे. सर्वोच्च न्यायालय तो निर्णय देईल. कारण की भारतभर कशा पद्धतीने पक्षांतर झालं पाहिजे याबद्दलचा जर कायदा म्हणून 10वं शेड्यूल असेल तर ते 10व्या शेड्यूलचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि तो विशेषतः निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे, आमदारांनी खासदारांनी केला पाहिजे. त्यांना पक्ष सोडायचा आहे, त्यांनी सोडला तर चालेल, पण त्याची प्रक्रिया आहे ती फॉलो करायची. आपल्या स्वतःच्या मनाने प्रक्रिया करायची आणि कोणीतरी दिल्लीतून सांगितल्यानुसार मग प्रक्रिया करून आपली सत्ता हस्तगत करायची, असं नाही झालं पाहिजे. आता आपण जेव्हा बोलतोय तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. वन नेशन वन इलेक्शन असा केंद्रीय मंत्रिमंडळाने त्या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे. कसं पाहता तुम्ही या निर्णयाकडे? ज्या निर्णयाला त्यांनी मंजुरी दिली आहे तो निर्णय वाचायला पाहिजे खरं म्हणजे. परंतु संविधानिक अनेक बदल करावे लागतील, संविधानामध्ये सुधारणा कराव्या लागतील. कारण की आपण पाहतो की भारतीय संविधानामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विधानसभा असो किंवा लोकसभा असो, त्यांचा निवडून आलेल्या आपल्या सभागृहाचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. म्हणजे जसं आता आपण पाहिलं की 26 नोव्हेंबरला या विधानसभेचा कार्यकाळ संपला आणि नवीन विधानसभा अस्तित्वात आली. मग आता ही जर तरतूद संविधानिक असेल तर मग त्या संविधानाच्या तरतुदीमध्ये बदल करावा लागेल. कारण की त्याच्यामध्ये बदल केल्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन असं असू शकत नाही. दुसरं असं की लोकशाही प्रवाही असण्यासाठी निवडणुका असण्याची गरज आहे. सामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून मी एक नागरिक म्हणून जेव्हा बघतो तेव्हा मला वाटते की हे नागरिक म्हणून आपल्याकडे हात जोडून काय येतात आम्हाला मत द्या म्हणून. कारण की त्यांना दर 5 वर्षांनी निवडणुकीत उभं राहायचं आहे. आणि म्हणून मध्ये मध्ये जेव्हा इलेक्शन असतात तेव्हा तेव्हा ते आपल्याकडे नागरिक म्हणून आपल्याकडे येतात, मतदार म्हणून आपल्याकडे विनंती करतात की आम्हालाच मत द्या असं सांगतात. माझं म्हणणं आहे की त्यांना आपल्याकडे येऊ द्या. मतदारांकडे निदान ते नम्रतेने येतात एक वेळ फक्त, ते म्हणजे निवडणुकीच्या वेळेस. तर त्या निवडणुका एकाच वेळेस करायच्या म्हणजे एक भारतामध्ये उर्मटपणा या राजकीय नेत्यांमध्ये जो वाढलेला आहे तो अजून पराकोटीला जाईल. उद्धट होतील हे लोक आणि अजून जास्त गुंडशाही वाढेल वन नेशन वन इलेक्शन असलं तर. आणि तुम्हाला संविधानिक सगळ्या तरतुदी बंद करून हुकुमशाही आणायची आहे का हा सुद्धा प्रश्न याच्यात येतो. किंवा उद्या वन नेशन वन इलेक्शन आज केल्यावर मग जे लोकांच्या मनात भीती आहे की तुम्ही रशियासारखं करून टाकणार की मीच नेहमीसाठी आता मरेपर्यंत पंतप्रधान, मग असा बदल करायचा आहे का, अशा शंका लोकांच्या मनात आहेत. म्हणून तो जो मंत्रिमंडळाने ठराव संमत केलेला आहे वन नेशन वन इलेक्शनचा, त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. कारण की राष्ट्रपती कोविंद त्याचे अध्यक्ष होते, त्यांनी कशा प्रकारचा ठराव केलेला आहे, कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे, हे सगळं बघून त्याच्यावर आपल्याला टिप्पणी करणं आवश्यक राहणार आहे प्रत्येक नागरिकाला. पण प्रथमदर्शनी माझं हे मतच आहे की वन नेशन वन इलेक्शन असं काही नसलं पाहिजे. हे जे सगळे एकीकरण सुरू आहे ना, एक देश एक देश असं वगैरे नसते ते. म्हणजे लोक वेगवेगळे आहेत. भारत विविधतेने नटलेला देश आहे, विविधतेने नटलेला आहे. संविधानाने ती विविधता स्वीकारलेली आहे. तर ती विविधता नष्ट करण्याचे जे काही प्रकार असतील ते मला काही व्यक्तिगतरित्या योग्य आहे असं वाटत नाही. हा शेवटचा प्रश्न आहे. जसं की महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं जे मतदान झालं, मतदान प्रक्रिया झाली ती 5 टप्प्यामध्ये होती. आता तर पूर्ण देशाचीच वन नेशन वन इलेक्शन म्हटल्यावरती झेपेल का नेमकं? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कारण की पूर्ण देशाची निवडणूक एका वेळेस लोकसभेची फक्त घेऊ शकले नाही. मग ते वन नेशन वन इलेक्शनच्या स्वरूपात सगळ्या राज्यांच्या निवडणुका म्हणजे विधानसभेच्या आणि लोकसभेच्या एकाच वेळेस कशा घेतील हा प्रश्न आहे. दुसरं, ज्या पद्धतीने आणि प्रक्रियेतून आपण सध्या निवडणुका घेतो आहे त्याच्यामध्ये आपण ईव्हीएमचा वापर करतो आहे आणि ईव्हीएमच्या वापराबद्दल साशंकता सार्वत्रिकपणे भारतीय नागरिक व्यक्त करत आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या शंका केल्यावर त्यांनी 5% व्हेरिफिकेशन करा असं सांगितलं. तर ते 5% व्हेरिफिकेशन सुद्धा योग्य पद्धतीने व्हायला नको अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस स्वतःची प्रक्रिया ठरवलेली आहे. त्यामुळे मला असं वाटते की इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान जर घ्यायचं असेल आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यानंतर घ्यायचं असेल
तर 100% व्हीव्हीपॅटचं व्हेरिफिकेशन हे उपलब्ध ठेवलं पाहिजे. त्यासाठी मग काही लोक म्हणतात वेळ लागेल. तुम्ही प्रत्येक ठिकाणी वेळ वाचवण्याची गरज नाही आहे. लोकशाही सगळ्यात मोठा लोकशाही मानणारा देश आहे भारत. लोकशाहीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, विश्वासपात्र पद्धतीने करण्यासाठी, शंका कुशंकांच्या पलीकडे जाऊन लोकांना पटवून देण्यासाठी की हे जे ईव्हीएमचा वापर आहे त्यातून मतदान आणि मतमोजणी झालेली आहे ती योग्य आहे, यासाठी थोडा वेळ लागणार असेल तर चालेल. आपल्याला काही घाईनी लोकशाही स्थापन करायची नाही आहे. घाईनी सत्ता स्थापन करण्याची मनीषा किंवा इच्छा ही राजकीय नेत्यांची असू शकते. आम्ही नागरिकांनी सांगितलं पाहिजे की आम्ही मतदार म्हणून, नागरिक म्हणून आम्हाला घाई नाही. 100% व्हीव्हीपॅटचं तुम्ही विश्लेषण होईल अशा पद्धतीने व्हेरिफिकेशन करू द्या, पडताळणी करू द्या आणि शंका कुशंकांच्या पलीकडे जे काही विजय मिळवलेले आहेत त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर निर्माण होऊ द्या. तशा पद्धतीची व्यवस्था तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा आणि मग वन नेशन वन इलेक्शन वगैरे तुम्ही सांगा, असं नागरिकांतर्फे आपण सांगितलं पाहिजे असं माझं मत आहे. असीमजी धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. तरी होते असीम सरोदे, ज्यांनी की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेता असणार का राहुल नार्वेकर यांनी दिलेले निर्णय, त्यांची पुढील काळातील कारकीर्द, सोबतच वन नेशन वन इलेक्शन यावर त्यांनी आपलं मत तुम्ही सर्वांनी ऐकलेलंच आहे. या व्हिडिओमध्ये आपण थांबतोय. विष्णू साना, प्लेट्स ऑफ मराठी, पुणे.